नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा व्हीसीसी ट्युटोरियलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आपण सराव संच जो पाठीमागच्या लेक्चरमध्ये स्टार्ट केला होता, ठीक आहे, 5.1 ज्या चॅप्टरचं नाव होतं आपलं निर्देशक भूमिती, बरोबर आहे. त्याच्यातला जो सराव संच 5.1 आहे त्याच्यातला आपण प्रश्न क्रमांक 2 मागच्या लेक्चरमध्ये कंप्लीट केला होता, बरोबर. आता या लेक्चरमध्ये आपल्याला काय करायचं आहे, या लेक्चरमध्ये आपल्याला सराव संच 5.1 जो आहे त्याच्यातले जे राहिलेले प्रश्न आहेत आपले, ते सर्व प्रश्न आपल्याला बघायचे, ठीक आहे. त्याच्यामध्ये प्रश्न अजून आय थिंक मला वाटतं 8 प्रश्न आहेत काहीतरी पूर्ण टोटल. सो राहिलेले आपल्याला प्रश्न बघायचे. आता ते प्रश्न कशावर आधारित आहेत, तर ते प्रश्न आपल्या जे आपण अंतर काढलं, अंतराचं सूत्र वापरलं, ठीक आहे, त्याच्यावरच आधारित हे सगळे प्रश्न आहेत. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण प्रश्न क्रमांक 2 पर्यंत गेलो होतो. एक रेषी आहे की नाही ओळखलं होतं, त्याचे खूप सारे उदाहरणं घेतले होते. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, आपल्याला पुढचे जे प्रश्न दिलेले आहेत या लेक्चरमध्ये ते पूर्ण आपल्याला कंप्लीट करायचे. सो चला आपण बघून घेऊया आपल्याला प्रश्न काय काय दिलेत. सो पहिल्या प्रश्नामध्ये काय दिले बघा, की एक्स अक्षावरील असा बिंदू शोधा. बघा कशावरचा शोधायचा आहे, एक्स अक्षावरचा असा बिंदू शोधायचा आहे की जो बिंदू ए आणि बी यांच्यापासून समदूर आहे. समदूर म्हणजे काय, समान अंतरावर. समदूर म्हणजे काय लक्षात येतं, समान अंतरावर. काय सांगितलं बरं त्यांनी, की एक्स अक्षावरील असा बिंदू शोधा. मला सांगा एक्स अक्ष कुठं असेल बरं, थोडंसं अगोदर आपण समजून घेऊया याला. एक्स अक्ष कुठं असेल बरं, इथे, बरोबर आहे. एक्स अक्ष इथं असेल. एक्स अक्षावरील आपल्याला असा बिंदू शोधायचा आहे की जो ए आणि बी, कुठेतरी ए आहे तुमचा, कुठेतरी तुमचा बी आहे, ए आणि बी यांच्या, ठीक आहे, यांच्या समान अंतरावरती तो असायला पाहिजे. म्हणजे ए पण तेवढ्याच अंतरावर असायला पाहिजे आणि बी पण या अंतरापासून समान अंतरावर असायला पाहिजे. लक्षात येते. एक्स या अक्षावरील बिंदू शोधा की जो, म्हणजे आपल्याला याचा बिंदू शोधायचा आहे जो की इथून ए पण समान अंतरावर असायला पाहिजे आणि बी पण समान अंतरावर असायला पाहिजे. आता मला सांगा, याचं जर समजा तुम्हाला बिंदू शोधायचा आहे, हा एक्स अक्षावर आहे, तर आपण काय सांगितलं होतं बरं, जरा आठवा. पहिल्या लेक्चरमध्ये काय सांगितलं होतं, की एक्स अक्षावर वाय कसा असतो तुमचा, वाय तुमचा 0 असतो. म्हणजे याचा अर्थ याचा एक बिंदू तुम्हाला ऑलरेडी भेटला, तो म्हणजे कोणता भेटला बरं, वाय. लक्षात ठेवा, एक्स अक्षावर नेहमी वाय 0 असतो, वाय अक्षावर नेहमी एक्स 0 असतो, बरोबर आहे. सो एक्स अक्षावर वाय 0, याचा अर्थ एक तुम्हाला भेटलाय. आता काढायचा आहे कोण बरं, तुम्हाला काढायचा आहे एक्स. तुम्हाला कोण काढायचं आहे, एक्स काढायचं आहे. लक्षात येते. आता याला काहीतरी नाव द्या थोड्या वेळासाठी. याला नाव देऊया आपण सी समजा. आता मला सांगा, तुमच्याकडे ए हा आहे, एचे किती बिंदू दिले बरं, -3 आणि 4. तुमच्याकडे बी पण आहे बघा, बीचे किती दिले बरं, 1 आणि -4. आता मला सांगा, आपण जो तिसरा लिहिला सी, त्याचे किती लिहिले बरं आपण, एक्स आणि 0. 0 कशामुळं, कारण तो एक्स अक्षावर आहे, एक्स अक्षावर वाय 0 असतो. आता मला सांगा, त्यांनी काय सांगितलं, हे कसे आहेत बरं, समान अंतरावर. कुणापासून, एक्स अक्षापासून ए हा समान अंतरावर आहे बी बरोबर, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय आला का, म्हणजे याचा अंतर आणि याचा अंतर समान आहे. म्हणजे कुणाकुणाचं अंतर समान आहे बरं, समान अंतर आहे ए पासून सी चं आणि अजून कुणाचं समान अंतर आहे, सी पासून बी चं. लक्षात येतं का, ए पासून सी चं अंतर आणि सी पासून बी चं, किंवा बी पासून सी चं म्हणा, काही जरी म्हटलं तर तुम्हाला एकच येणार आहे. ए पासून सी म्हणा, नाही तर सी पासून बी म्हणा, दोघांचा अर्थ एकच आहे. लक्षात येते. ए पासून सी चं आणि बी पासून सी चं त्यांनी काय सांगितलं बघा, एक्स अक्षावरील असा बिंदू शोधायचा आहे जो की ए आणि बी यांच्यापासून कसा आहे, समदूर आहे. म्हणजे हा याच्या आणि याच्यापासून कसा आहे, समदूर. समदूर म्हणजे काय, यांच्यापासून समान अंतरावर आहे. तर असं लिहिता येईल. मग आता मला सांगा, एसी काढायचं असेल, एसीचं अंतर, तर आपल्याला काय करावं लागेल बरं, एसी साठी काय करावं लागेल, एचा पहिला जो कोऑर्डिनेट दिला आपला -3 आणि किती दिलाय बरं, 4, याला काय म्हणावं लागेल, पहिल्याला x1 म्हणावं लागेल आणि दुसऱ्याला काय म्हणावं लागेल बरं, y1, बरोबर आहे. दोन बिंदू मधलं अंतर असंच काढतो ना. आणि त्याच्यानंतर सी मध्ये जो दिला आपल्याला, सी मध्ये कोण दिलाय बरं, एक्स आणि 0. सो दुसऱ्याला पहिल्याला x2 म्हणावं लागेल आणि दुसऱ्याला काय म्हणावं लागेल बरं, एक मिनिट, पहिल्याला आपण काय म्हटलं बघा, x2 किती दिला आपल्याला, x, आणि दुसऱ्याला काय म्हणावं लागेल, y2. सो मी पहिल्यांदा काय करतो, या एसीचं अंतर काढतो. लक्षात येते. सो एसीचं अंतर कसं येईल बघा, x2 - x1 सूत्र लिहायचं, त्याचा वर्ग अधिक y2 - y1 याच्या कंसाचा वर्ग. आता मला सांगा, याला जर वर्गमुळात टाकलं तर x2 किती आहे तुमच्याकडे, x आहे, वजा x1 किती आहे बरं, -3 याच्या कंसाचा वर्ग, अधिक y2 किती आहे बरं, 0, आणि y1 किती आहे बरं, 4 याच्या कंसाचा वर्ग. आता याला जर सोडवलं तर काय होईल बरं, हे x तसंच, मायनस मायनस काय होईल, +3 याच्या कंसाचा वर्ग, अधिक
शून्यामधून 4 गेले तर काय राहतील बरं, 4च राहतील आणि त्याचा वर्ग. आता तुम्ही म्हणता सर इथं मायनस लिहिलं नाही की, मायनस बघा बाळांनो, आपण बऱ्याच वेळेस सांगितलं मायनस लिहिलं तरी फरक काही पडत नाही, लिहिलं नाही लिहिलं का बरं, कारण ते वर्ग आहे. वर्गाच्या चिन्हावरती म्हणजे जर एखाद्या संख्येचा वर्ग घ्यायचा असेल तर त्याच्यावर मायनस लिहिलं तरी तेच उत्तर येतं, प्लस लिहिलं तरी पण तेच उत्तर येतं. लक्षात येतं. मग आता बघा याला तुम्हाला सोडवता येणार नाही. का बरं सोडवता येणार नाही, कारण तुमच्याकडे इथं सीची एक्सचीच किंमत नाही आहे. सो एक्सची किंमत नसल्यामुळं तुम्हाला याला सोडवता येणार नाही. मग आपल्याला काय सांगितलं, याचं अंतर याच्या बरोबर आहे. मग आता आपल्याला काय करावं लागेल, याचं पण अंतर काढावं लागेल. कुणाचं, बीचं आणि सीचं. तर बीचे कोऑर्डिनेट कोण दिले बघा आपल्याला, 1 आणि -4. बी कोण दिलंय बघा, 1 आणि -4. मला सांगा सी कोण आहे बरं आपल्याकडे, मग x आणि 0. सो जो बी आहे त्या बी मधल्या पहिल्याला तुम्ही काय म्हणणार बरं, x1 आणि दुसऱ्याला काय म्हणणार बरं, y1. तसंच सी मधला जो पहिला आणि दुसरा आहे, पहिल्याला म्हणणार तुम्ही x2 आणि दुसऱ्याला म्हणणार तुम्ही y2. इथं अंतराचं सूत्र लिहिणार, कुणाकुणामधलं अंतर काढायचं, बी आणि सी मधलं. काय येईल बरं सूत्र, x2 मायनस x1 याच्या कंसाचा वर्ग अधिक y2 मायनस y1 याच्या कंसाचा वर्ग. बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये किमती ठेवा, x2 किती आहे तुमच्याकडं, x मायनस x1 1 आहे याच्या कंसाचा वर्ग अधिक y2 0 आहे मायनस y1 किती आहे बघा, -4 याच्या कंसाचा वर्ग. याला जर सोडवलं तर काय येईल बघा, x मायनस 1 याच्या कंसाचा वर्ग अधिक 0 मायनस मायनस प्लस 4 याच्या कंसाचा वर्ग. सो इथे लक्षात ठेवा, ही सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट आहे. प्रश्न काय आहे तो समजून घ्या. त्यांनी सांगितलं की एक्स अक्षावरील जो बिंदू आहे तो ए आणि बी पासून समदूर आहे. समदूर म्हणजे समान अंतरावर आहे. तर आपण काय केलं बघा, आपण सांगितलं काय की एसीचं अंतर, ठीक आहे, हे कुणाबरोबर आहे बरं, बीसीच्या अंतराबरोबर आहे. मग आता मला सांगा एसीचं अंतर काय आलं बरं, वर्गमुळात x अधिक 3 त्याचा कंसाचा वर्ग. बरोबर आहे. काय आलं बघा, वर्गमुळात x अधिक 3 याच्या कंसाचा वर्ग अधिक -4 याच्या कंसाचा वर्ग. बरोबर आहे. आता मला सांगा बीसीचं काय आलं बरं, x वजा 1 याच्या कंसाचा वर्ग अधिक 4 याच्या कंसाचा वर्ग. काय आलं बघा इथं, x वजा 1 याच्या कंसाचा वर्ग. इथं थोडंसं व्यवस्थित लिहितो. आणि इथं किती आलं बघा, x वजा 1 याच्या कंसाचा वर्ग. एकदा चेक करून घ्या, x अधिक 3 त्याच्या कंसाचा वर्ग. हा बरोबर आहे. आता मला सांगा हे दोघं समान आहेत, समान अंतरावर आहेत आणि हे कशामध्ये बरं, रूटमध्ये म्हणजे वर्गमुळात आहेत. मग वर्गमुळात असतील तर काय करत असतात माहिती आहे का, याला समीकरण 1 वगैरे म्हणा. मग इथं लिहा काय की समीकरण 1 चे, ठीक आहे, दोन्ही बाजूचे वर्ग घेऊ. दोन्ही बाजूचं काय करायचं, वर्ग घ्यायचं. मग आता मला सांगा वर्ग घेतलं तर काय होत असतं, हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं बघा, x प्लस 3 याच्या कंसाचा वर्ग अधिक वजा 4 याच्या कंसाचा वर्ग आणि याचा वर्ग घ्यायचा आहे. तसंच इकडल्या बाजूचा पण काय घ्यायचा बरं, आपल्याला वर्गच घ्यायचा आहे. लक्षात येते, दोन्ही बाजूचा वर्ग घ्यायचा. आता वर्ग घेतलं तर काय होत असतं बरं, वर्ग आणि वर्गमूळ कट होतं. इथं पण वर्ग आणि वर्गमूळ काय होईल, कट होईल. म्हणजे इथं काय राहिलं बरं, इथं राहिलं x अधिक 3 याच्या कंसाचा वर्ग अधिक 4चा वर्ग 16 बरोबर. इकडे काय येईल बघा, x वजा 1 याच्या कंसाचा वर्ग अधिक इकडे पण 4चा वर्ग 16 आहे. लक्षात आलं काय काय केलं. आता बघा याला जर तुम्ही सोडवलं थोडंसं तर काय होईल बरं, इथं बघा +16 आहे, इथं पण +16 आहे, तर हे तुमचे इथं कट होऊन जाते. +16 आणि +16 काय होतील, कट होतील. आता इथं बघा x अधिक 3 याच्या कंसाचा वर्ग आहे, म्हणजे इथं काय करावं लागेल बरं आपल्याला, इथं आपल्याला a अधिक b कंसाच्या वर्गाचं सूत्र वापरावं लागेल. इथं कोणतं सूत्र वापरावं लागेल बघा, a अधिक b कंसाच्या वर्गाचं सूत्र. आता तुम्हाला माहिती आहे a अधिक b कंसाच्या वर्गाचं सूत्र काय असतं, मी इकडे लिहितो बघा. काय असतं बरं, a वर्ग अधिक 2ab अधिक काय असतं बरं, b वर्ग. माहिती आहे, 8वी 9वीला झालेले ऑलरेडी, तुम्ही बऱ्याचशा 10वीच्या चॅप्टरमध्ये पण बऱ्याचशा ठिकाणी वापरला असेल बघा. तसंच बघा इकडे कोणतं लागणार आहे बरं, इकडे लागणार आहे a वजा b कंसाचा वर्ग. मग मला सांगा a वजा b कंसाच्या वर्गाचं सूत्र काय बरं, माहिती आहे, त्याचं असतं बघा a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग. म्हणजे दोन्ही पण जवळजवळ सारखे असतात, फक्त इथं प्लस असेल तर प्लस येतं, इथं मायनस असेल तर मायनस येतं. लक्षात येतं. मग आता इथं प्लस आहे तर प्लस येईल. मग सूत्रामध्ये टाका बघा, a म्हणजे x आहे, b म्हणजे किती बरं तुमचा 3 आहे, तर काय येईल बरं, a चा वर्ग अधिक 2ab म्हणजे 2 गुणिले x गुणिले 3, तर 2 गुणिले x गुणिले 3 बघा, a वर्ग अधिक 2ab अधिक काय असेल बरं, b वर्ग. b म्हणजे काय, 3चा वर्ग.
आता इकडे काय येईल बरं, ए वजा बी कंसाचा वर्ग म्हणजे ए वर्ग वजा 2ab अधिक बी चा वर्ग म्हणजे 1 चा वर्ग 1 वर्ग. आता बघा परत बरोबरचं चिन्ह आहे आणि याच्यावर काही चिन्ह नाही म्हणजे प्लस आहे, हा पण प्लस आहे, ते हा परत काय होईल कट होईल. आता यांचा जर गुणाकार केला तर 3 दोन्ही किती होतील बरं, इथं 6x येतील बरोबर आहे. आणि इकडे जर बघितलं तर किती येईल बघा, -2x गुणिले 1 काय येईल, -2x अधिक 1. लक्षात येतं. आता बघा या -2x ला अलीकडे आणलं तर काय होईल बरं, +2x होईल. बघा या -2x ला जर अलीकडे आणला पण तर काय होईल बरं, इथं किती आहे 6x अधिक 9 बरोबर. इकडे किती आहे बरं, -2x अधिक 1 आहे. चेक करा इकडे किती आहे, -2x अधिक 1 आहे. मग आता याला जर सोडवलं तर काय होईल बघा, या -2x ला अलीकडे आणलं तर काय होईल, +2x होईल. या 9 ला पलीकडे घेऊन गेलो तर काय होईल बघा, 1 - 9 होईल. ठीक आहे. याला जर सोडवलं तर काय होईल बरं, इथं 8x येईल आणि इथं किती येईल बरं, -8. मग या x ची किंमत किती येईल बरं, -8 भागिले 8 म्हणजेच किती येईल बरं, इथं -1 म्हणजे x ची किंमत -1 आली. लक्षात येतं, x ची किंमत किती आली, -1. आणि आपल्याला प्रश्नामध्ये काय सांगितलं होतं बरं, आपल्याला प्रश्नामध्ये x चीच किंमत काढायची होती कारण की y तर आपल्याकडे होता. म्हणजे त्यांनी x अक्षावरील असे बिंदू शोधायचे की जे समान अंतरावर असायला पाहिजे, कुठून, a आणि b पासून. मग मला सांगा x अक्षावरील कोणते कोणते बिंदू आहेत बरं असे. मग इथं लिहावं लागेल काय की x अक्षावरील बिंदू कोणते बिंदू असतील बरं. मग आता x ची किंमत किती आहे तुमच्याकडे, -1 पण y ची किती आहे बरं, 0. का बरं, कारण की x अक्षावर नेहमी y कसा असतो, 0 असतो. काल इथपर्यंत सर्वांना क्लिअर आहे. काय काय सोडवलं, कसं कसं सोडवलंय, प्रश्नाचा अर्थ समजून घ्या. त्यांनी काय सांगितलं होतं त्याच्यानुसार की x अक्षावरील असा बिंदू शोधायचा की जो a आणि b पासून समान अंतरावर आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे. याला काहीतरी नाव दिलं आपण, x अक्षावरच्याला c, पण x अक्षावर y 0 असतो. x ची किंमत माहित नव्हती तर आपण x ची किंमतच शोधायचा प्रयत्न केला. ओके ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन काय सांगतोय बघा. नेक्स्ट क्वेश्चन सांगतोय तुम्हाला की PQR हे काटकोन त्रिकोण शिरोबिंदू आहेत हे पडताळून पहा. म्हणजे हे काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत का हे पडताळून पाहायचे. कोण कोण बरं, P, Q आणि R. आता मला सांगा काटकोन त्रिकोण म्हणजे काय, अगोदर आपण त्याचं बेसिक बघून घेऊ. काटकोन त्रिकोण म्हणजे असा त्रिकोण त्याच्यामधला एक जो कोण आहे तो किती अंशाचा असायला पाहिजे बरं, 90 अंशाचा. काटकोन त्रिकोणामध्ये एक जो कोण आहे तो 90 अंशाचा असायला पाहिजे बरोबर आहे. दुसरी कन्सेप्ट काय बरं काटकोन त्रिकोणाची, हे तर झालं जर कोण असेल तर. कोण नसेल तर दुसरी कन्सेप्ट काय बरं, दुसरी अशी आहे की याचं जे अंतर आहे आणि याचं जे अंतर आहे म्हणजे याला नाव देऊया आपण PQR थोड्या वेळासाठी. सो याचं आणि याचं जे अंतर आहे म्हणजे कुणाचं बघा, या PQचं ठीक आहे प्लस या QRचं जे अंतर आहे यांच्या वर्गा करून त्याची बेरीज ही राहिलेल्या अंतराच्या वर्गा एवढी यायला पाहिजे बरोबर आहे. याला कोणता थेरम म्हणतात बरं, आठवतं का, 10वीला आहे बघा भाग 2 मध्ये बरोबर आहे. आता हा भाग 2च चालू आहे पण भाग 2 मधला दुसरा धडा कोणता, पायथागोरसचा थेरम. काय सांगतो पायथागोरसचा थेरम बघा की हा जो असतो त्याला कर्ण म्हणतो. कर्णाचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका जर आला ठीक आहे तर तिथं कोणता अँगल असतो तयार होतो, काटकोन त्रिकोण. किंवा तो त्रिकोण कोणता असतो, काटकोन त्रिकोण. लक्षात येते. किंवा काटकोन त्रिकोण जर असेल तर तुम्ही पायथागोरसचा थेरम वापरू शकता. मग त्यांनी ऑलरेडी सांगितलंय की हे काटकोन त्रिकोण आहे. मग आपल्याला काय करायचंय, हेच सिद्ध करून दाखवायचंय की हे आहे का, पडताळून पहा. म्हणजे आपल्याला पडताळून पाहायचं आहे की नाही. मग दोन बाजूचा वर्ग म्हणजे दोन बाजू काढायच्या, दोन बाजूचा जर वर्ग करून बेरीज केली तर तिसऱ्या बाजूच्या वर्गाच्या बेरीज एवढी आली तर आहे, नाही तर नाही. लक्षात येते. मग मला सांगा PQR. आता PQ काढायचं म्हणजे काय काढायचं बरं, P पासून Q पर्यंत काय काढायचं बरं, अंतर काढायचं. QR काढायचं म्हणजे काय काढायचं बरं, Q पासून R पर्यंत अंतर काढायचं. PR काढायचं म्हणजे काय बरं, P पासून R पर्यंत अंतर काढायचं बरोबर आहे. PQ, QR आणि PR. PQ म्हणजे काय, P पासून Q पर्यंतचं अंतर. QR म्हणजे काय, Q पासून R पर्यंतचं अंतर. आणि PR म्हणजे काय, P पासून R पर्यंतचं अंतर. तर चला अंतर काढूया आपण. PQR दिलेले आहेत आपल्याला बरोबर आहे. सो P बरोबर किती दिले बघा, -2 आणि 2. Q बरोबर किती दिले बघा, 2 आणि 2. तर अगोदर यांचंच आपण अंतर काढूया. अंतर कुणाचं काढायचं अगोदर बघा आपल्याला, PQचं. ठीक आहे. मग आता मला सांगा पहिलं जे आहे त्याला परत काय म्हणावं लागेल, x1. दुसरं जे आहे त्याला y1. दुसऱ्या पॉइंट मधला पहिला जो आहे त्याला x2 आणि दुसरा जो आहे त्याला y2 बरोबर आहे. याला वर्गमुळात टाका, सूत्र वापरा. सूत्र काय बघा, x2 वजा x1 याच्या कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 याच्या कंसाचा वर्ग. आता याच्यामध्ये काय करा, फक्त किमती टाका. बघा x2 किती आहे तुमच्याकडे, 2 वजा 2 याच्या कंसाचा वर्ग. कारण की x1 ची किंमत किती आहे, -2 आहे बघा, अधिक
y2 वजा y1, y2 2 आहे वजा y1 पण किती आहे तुमच्याकडे 2 याच्या कंसाचा वर्ग. बघा y2 2 आहे y1 पण 2 आहे. आता याला जर सोडवलं तर काय होईल बरं, हे 2 मायनस मायनस काय होईल प्लस 2 याच्या कंसाचा वर्ग अधिक 2 मधून 2 गेले तर काय होईल 0 याचा वर्ग. म्हणजे थोडक्यात किती आलं बरं, 2 आणि 2 4, 4चा वर्ग म्हणजे किती आलं बरं, वर्गमुळात 16 आणि बाहेर काढलं किती येईल बरं 4. बघा 2 अधिक 2 किती झाले 4, 4चा वर्ग. इथं तुम्ही हे पण करू शकता, वर्ग आणि वर्गमूळ कट झालं तर 4 येतं, किंवा तसं येत नसेल तर 4चा वर्ग 16 करा, 16ला बाहेर काढलं तर 4 येतं, काही करा म्हणजे एकच आन्सर येणार. बरोबर आहे. सो आपण कुणाचं अंतर काढलं बरं, पी क्यूचं. आता तसंच कुणाचं काढावं लागेल बरं आपल्याला, क्यू आरचं. ठीक आहे. सो क्यू आरच्या अंतरासाठी परत सूत्र वापरा, x2 वजा x1 याच्या कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 याच्या कंसाचा वर्ग. म्हणजे याचा अर्थ क्यू आर मध्ये परत कोण कोण लागणार आहे बरं, x1 y1 x2 y2. चला मग क्यू आर काय, क्यू आहे 2 2 आणि आर किती आहे बघा, आर आहे 2 7. ठीक आहे. मग आता 2 2 आहे म्हणजे याचा अर्थ पहिला जो आहे तो x1 आहे, दुसरा जो आहे तो y1 आहे. याच्यामध्ये बघा पहिला जो आहे तो x2 आहे, दुसरा जो आहे y2 आहे. लक्षात येतं. चला मग सूत्रामध्ये टाकून द्या. सूत्र काय सांगतं बघा, क्यू आर याचं सूत्र काय, x2 वजा x1 म्हणजे 2 वजा 2. इथं किती सोपं आहे बरं, 2 वजा 2 काय इथं 0 अधिक y2 वजा y1 म्हणजे 7 वजा 2 याचा वर्ग. बरोबर आहे. सो आता याला जर पुढच्या पानावर आपण घेऊया बघा, इथून 2 वजा 2 काय होतील 0 अधिक 7 मधून 2 गेले तर किती राहतील 5, 5चा वर्ग असं येईल बघा. ठीक आहे. सो काय येईल बघा, क्यू आरचा अंतर काय येणार आहे, इथं वर्गमुळात 0 आलं, इथं 5 त्याचा वर्ग आलं, म्हणजे वर्गमुळात किती आलं बघा 5चा वर्ग. तिथं वर्ग आणि वर्गमूळ कट झालं तर किती येईल बरं, 5 येईल. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ क्यू आरचं अंतर किती आलं तुमचं 5 आलं. आता कुणाचं काढायचं बरं, आता काढायचं पी आणि आरचं अंतर. कुणाचं काढायचं बघा आता, पी आणि आरचं. परत इथं सूत्र लिहा, x2 वजा x1 याचा वर्ग अधिक y2 वजा y1 याचा वर्ग. ठीक आहे. सो आता मला सांगा पी चे किती निर्देशक आहेत बरं, -2 2. आर चे किती आहेत बरं, 2 आणि 7. पी चे किती आहेत बघा, -2 आणि 2. आर चे किती आहेत बरं, 2 आणि 7. ठीक आहे. सो पहिल्याचं काय लिहावं लागेल x1, दुसऱ्याचं काय लिहावं लागेल y1. दुसऱ्यामध्ये पहिल्याचं x2, दुसऱ्याचं y2. ठीक आहे. मग आता या दोघांमधलं अंतर काढायचं आहे आपल्याला, कुणाकुणामधलं पी आणि आर मधलं. तर बघा आता अंतर काढायचं म्हटल्यावर काय करावं लागेल बरं, y2 मायनस y1 किंवा x2 मायनस x1 म्हणजे 2 मायनस -2 याचा वर्ग अधिक 7 वजा 2 याचा वर्ग. याला जर सोडवलं तर किती येईल बघा, 2 मायनस मायनस काय होईल +2 याचा वर्ग अधिक 7 मधून 2 गेले तर 5 याचा वर्ग. आता बघा 2 अधिक 2 याचा जर वर्ग केला तर किती येईल बरं, याचा येईल 4 अधिक 2 अधिक 2 त्याचा वर्ग आहे, म्हणजे याचा अर्थ 4चा वर्ग लिहावा लागेल. आणि इथं कुणाचा वर्ग लिहावा लागेल बरं, 5चा वर्ग. मग 4चा वर्ग किती होईल बघा 16, 5चा वर्ग किती होईल बघा 25. बरोबर आहे. 4चा वर्ग 16 होईल, 5चा वर्ग 25 होईल. याची जर बेरीज केली तर किती होईल बघा, 6 आणि 5 11, हाताला 1 2 आणि 1 3 आणि 1 4 म्हणजे वर्गमुळात किती येईल 41. हे कुणाचं अंतर आलं बरं, हे आलं तुमचं पी आरचं. ठीक आहे. आता बघा आपल्याला काय सांगितलं होतं बरं, त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की पी क्यू आर हे काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत का ते पडताळा. मग कसं पडताळायचं होतं, जो हायपोटेनियस आहे, हायपोटेनियस म्हणजे कर्ण, कर्ण कधी सगळ्यात मोठा असतो त्याचा वर्ग राहिलेल्या 2 संख्येच्या वर्गाच्या बेरजे इतका येतो का बघायचं. मग बघा पहिलं किती आलं बरं तुमचं 4 आणि हे जे दुसरं काढलं म्हणजे आपलं पी क्यू जे आलं ते किती आलं 4 आलं. लक्षात येते, पी क्यू जे आलं याचं अंतर किती आलं बरं आपलं 4 आलं. त्याच्यानंतर क्यू आर जे आलं याचं अंतर किती आलं बरं आपलं, याचं अंतर आलं 5. बरोबर आहे. आता काय करायचं तुम्हाला लक्षात आलं. आता तुम्हाला सगळ्यात जो मोठा आहे, मोठा कोण आहे बरं, वर्गमुळात 41 आहे, याचा वर्ग बघा म्हणजे कुणाचा वर्ग घ्यावा लागेल तुम्हाला, या पी आरचा वर्ग. ठीक आहे. हा तुम्हाला काय करायचा आहे, पी क्यूचा जो अंतर आहे याच्या वर्गाच्या अधिक जो तुमचा क्यू आर आहे याच्या अंतराच्या बेरजेच्या वर्गाच्या बेरजे एवढा येतो का चेक करायचं. म्हणजे पायथागोरसचा थेरम काय सांगतो की कर्णाचा वर्ग हा इतर 2 बाजूच्या बेरजेच्या वर्गाच्या बेरजे एवढा येतो का बघायचं. मग बघा आता इथं किती लिहावं लागेल बरं, वर्गमुळात 41 याचा वर्ग बरोबर. आता पी क्यू किती आहे बरं 4 याचा वर्ग अधिक 5 याचा वर्ग. तर आता इथं काय होईल बरं, वर्ग आणि वर्गमूळ काय होईल कट होईल म्हणजे 41 येईल. आणि इथं किती येईल बरं, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25. याची बेरीज केली तर किती येते बरं 41. आणि इकडं पण किती आहे बरं 41. याचा अर्थ काय झालं की पायथागोरसचा जो कर्ण आहे, ठीक आहे, हा कर्ण इतर 2 बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका आला. मग बेरजे इतका आला तर याचा अर्थ तुम्ही काय म्हणू शकता बरं, इथं
तुम्ही याला काय म्हणू शकता, तर तुम्ही असं म्हणू शकता की देअरफोर म्हणजे म्हणून काय की पी क्यू आणि आर हे बिंदू काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत. म्हणजे पी क्यू आर हे काय आहेत, काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत. का बरं शिरोबिंदू आहेत, कारण की आपण आत्ताच पडताळून सांगितलं ना की काटकोन त्रिकोण जो आहे त्याचा कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजू ज्या दिल्या त्यांच्या वर्गाच्या बेरजे इतका येतो. आपण त्याला सोडून पण बघितलं कसं काढलं, 3 नावं दिली आपल्याला जे दिले होते पी क्यू आणि आर. आपण काय केलं बरं, पी क्यूचं अंतर काढलं, नंतर काय केलं क्यू आरचं अंतर काढलं, नंतर पी आरचं. का बरं, कारण ते काढल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही ना की कोण मोठा आहे कोण छोटा आहे, त्यांच्या वर्गाची बेरीज किती येणार आहे. म्हणजे ती संख्याच नसेल तर वर्ग काय करणार आहे तुम्ही. आता पी क्यू जर काढलाच नाही तर मग वर्ग कसं काढणार. आता पी तुमच्याकडे एक बिंदू दिलेला आहे आणि क्यू तुमच्याकडे एक बिंदू दिलाय, मग या दोन बिंदूचं अंतर कसं काढतो, आपल्याकडे सूत्र आहे बरोबर आहे. तुमच्याकडे क्यू हा एक बिंदू दिलाय, आर एक बिंदू दिलाय, त्याचं आपण अंतर कसं काढतो त्याचं पण आपल्याकडे सूत्र आहे. म्हणजे आपल्याकडे सूत्र सगळे आहेत, फक्त तुम्हाला प्रश्न कळाला पाहिजे तर तुम्हाला त्याला सोडवता येईल. प्रश्न नीट समजून घ्या व्यवस्थित, वाटलंच तर कळालं नाही तर परत एकदा बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपण काय सांगतोय आणि कशा प्रकारे त्याला सोडवायचा प्रयत्न करतोय. लक्षात येते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण की याच्यामध्ये काय सांगितलं बघा की पी क्यू आर आणि एस हे शिरोबिंदू असलेला चौकोन समांतरभुज आहे का हे दाखवा. म्हणजे आता बघा, आता कोण सांगितलंय बरं, समांतरभुज. सो सगळ्यात अगोदर काय करा, त्याची कन्सेप्ट बघा. म्हणजे तो सांगतो काय, समांतरभुज म्हणजे कोण की ज्याच्या समोरासमोरील बाजू कशा असायला पाहिजे बरं, सारख्या असायला पाहिजे बरोबर आहे. आणि नाव काय द्यायला लावलं बरं त्यांनी, पी क्यू आर आणि एस. मग आपण एकाला पी म्हणू, एकाला क्यू म्हणू, एकाला आर म्हणू आणि एकाला एस म्हणू. आता त्यांनी काय सांगितलं की पी क्यू आर एस हे जे शिरोबिंदू आहेत हा समांतरभुज आहे हे दाखवा. म्हणजे आहेच दाखवा, म्हणजे आता आपल्याला प्रूफ करायचंय, म्हणजे आहे असं त्यांचं मत आहे, पण तुम्ही सांगा म्हणतायत ते की आहे की नाही. मग आता काय करावं लागेल बरं, सगळ्यात अगोदर बघा तुम्हाला याचं अंतर काढावं लागेल. कुणाचं बरं, पी क्यूचं. म्हणजे जर तुम्ही पी क्यूचं अंतर काढलं, हे अंतर तुम्हाला एस आर बरोबर आलं, किंवा असं कळत नसेल तर सगळ्यात सोपं सांगतो बघा की कुठल्याही 4 जे बिंदू दिलेत, कोण कोण दिलेत बघा तुम्हाला, कोण कोण दिले, पी क्यू एस आर, अजून बघा पी क्यू, त्याच्यानंतर कोण घेतले आपण एस आर, किंवा असं पण घेऊ शकता बघा पी क्यू त्याच्यानंतर क्यू आर, असं एक सलग घ्यायचं बघा, पी क्यू क्यू आर, त्याच्यानंतर कोण घ्यायचं बघा आर एस, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर कोण घ्यायचं बघा पी एस. काय काय केलं आपण, पी क्यू घेतलं, क्यू आर घेतलं, आर एस घेतलं आणि पी एस घेतलं. आता हे 4 तुम्ही काय करा, या 4चे काय करा बघा. आता मला सांगा, हे तुमच्याकडे पी बिंदू आहे क्यू बिंदू आहे, तुम्हाला मी म्हटलं पी क्यू किती आहे काढा, तर तुम्हाला काय करावं लागेल बरं, त्याचं अंतर काढावं लागेल, अंतराचं सूत्र वापरावं लागेल. तुमच्याकडे क्यू आहे आर आहे, तुम्हाला म्हटलं मी क्यू आर किती आहे सांगा, तर तुम्हाला काय करावं लागेल, अंतराचं सूत्र वापरावं लागेल. तुमच्याकडे एस आणि आर आहे बघा, आपल्याकडे आहे ना प्रश्नामध्ये, सो एस आणि आर आहे, तर इथं पण काय करावं लागेल, अंतराचं सूत्र वापरावं लागेल. इथं पी आणि एस आहे, इथं पण काय करावं लागेल, अंतराचं सूत्र वापरावं लागेल. मग आता ह्या 4ही ठिकाणी तुम्हाला अंतराचे सूत्र वापरायचे आणि कुठल्याही 2 अंतर, ठीक आहे, आणि राहिलेले 2 अंतर सारखे सारखे आहेत का बघायचं. म्हणजे याचं आणि याचं सारखं आलं, याचं आणि याचं जर सारखं आलं, किंवा याचं आणि याचं सारखं आलं, याचं आणि याचं सारखं आलं, कुठल्या पण दोघांचे कसे यायला पाहिजे, सेम सेम यायला पाहिजे. म्हणजे कुठले पण 2 जणांचे अंतर सारखे आणि दुसऱ्या 2 जणांचे अंतर सारखे आले तर तुम्ही त्याला काय म्हणणार की हे समांतरभुज चौकोन आहे. समांतरभुज म्हणजे काय, समोरासमोरील बाजू सारखे असतात. फक्त तुम्हाला विचारलं असतं त्यांनी चौकोन आहेत का, तर मग काय झालं असतं बरं, चौकोन म्हणजे काय, 4ही बाजू सारखे यायला पाहिजे. म्हणजे याचं अंतर, याचं अंतर, याचं अंतर आणि याचं अंतर, या 4हीचं अंतर कसं यायला पाहिजे होतं आपल्याला, मग सारखं यायला पाहिजे. लक्षात येते काय सांगतोय ते, ठीक आहे. चला मग आपण एक एक काढू. पहिल्यांदा कोण काढूया बरं आपण, पी क्यू. चलो पी क्यूचं अंतर काढायचंय, पी क्यूचं अंतर काढायचंय तर काय घ्यावं लागेल, सूत्र घ्यावं लागेल. सूत्र कोणतं आहे, तर सूत्र तुम्हाला पाठ झालं असेल आता, बऱ्याचशा वेळेस लिहिले आपण. काय सूत्र आहे बरं आपलं, x2 - x1 होल स्क्वेअर प्लस y2 - y1 होल स्क्वेअर. पण हे कशामध्ये असतं, सगळं रूटमध्ये असतं बरोबर आहे. त्याच्यानंतर काय करतो आपण, तर पी आणि क्यूचे निर्देशक लिहितो. पीचे कोण दिले बरं आपल्याला, -2, 2 आणि -2. क्यूचे कोण दिले बरं आपल्याला, 7 आणि 3 बरोबर आहे. याला काय म्हणतो बरं, पहिल्याला x1, दुसऱ्याला काय म्हणतो y1, दुसऱ्यामध्ये पहिल्याला काय म्हणतो x2, दुसऱ्याला काय म्हणतो y2. नंतर काय करतो, सूत्र वापरतो आणि सूत्रामध्ये काय करतो, किमती ठेवतो. लक्षात येते, ठीक आहे. चला मग ठेवूया, आपण आपली टोन चेंज करू, आपलं जे रेग्युलर काम आहे ते सॉल्व करूया. ठीक आहे. सो सूत्र काय, x2 - x1. सो x2 7 आहे, x1 2 आहे. त्याच्यानंतर प्लस y2 - y1, y2 किती आहे बघा,
y2 तुमचा 3 आहे, y1 किती आहे -2 आहे. बघा आता याला जर सोडवलं तर काय येईल बरं, 7 मधून 2 गेले तर 5 राहतील, याचा वर्ग बरोबर आहे, अधिक हे मायनस मायनस काय होईल बरं प्लस, मग 3 अधिक 2 किती होतील 5, याचा वर्ग, इथं पण वर्ग येईल बरोबर आहे. याला जर सोडवलं तर किती येईल बरं, इथं 25 आणि इथं पण किती येईल 25. याला अजून सोडवलं तर काय होईल बरं, इथं होईल 50 आणि 50ला कसं लिहितात बरं 25 गुणिले 2 आणि 25ला बाहेर काढलं तर किती येईल बरं 5 आणि इथं किती राहील 2. सो तुमचं पहिलं जे अंतर आलं ते 5 वर्गमुळात 2 आलं, म्हणजे याचं अंतर किती आलं बरं, PQचं अंतर आलं 5 वर्गमुळात 2. लक्षात आलं कसं काढलं, सोपं आहे, तेच आहे, सारखं सारखं तेच काढायचं आपल्याला, काही असं अवघड नाहीये. पाठीमागचे तुम्ही 3 लेक्चर बघितले असतील तर हे तर तुम्हाला लगेच क्लिअर होईल काय चाललंय ते बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा आता PQ काढलं, आता कोण काढायचं बरं QR. आता QR काढण्यासाठी मला सांगा Q चे निर्देशक कोण आहेत बरं, 7 आणि 3. ठीक आहे, R चे कोण आहेत, आता हे झाले Q चे. आता R चे कोण आहेत बघा, R चे आहेत आपल्याकडे 11 आणि -1. 11 आणि कोण आहे -1. मग आता परत इथं सूत्र वापरा, कुणाचं सूत्र, अंतराचं काय सांगतं बरं, x2 - x1 होल स्क्वेअर प्लस y2 - y1 होल स्क्वेअर बरोबर आहे. सो आता बघा Q चे काय करावं लागेल आपल्याला, निर्देशक लिहावं लागतील, किती आहे बरं 7 आणि 3. याचा अर्थ पहिलं जे आहे ते x1 आहे, दुसरं जे आहे ते y1 आहे. त्याच्यानंतर R चे काय येतील बरं 11 आणि -1. x1 किती आहे बरं, सॉरी x2 किती आहे बरं 11 आणि y2 किती आहे बरं -1. बघा काय केलंय, पहिल्याला x1 y1 दुसऱ्याला x2 y2 जे आपण रेग्युलर घेतो ते. आता इथं अंतर काढा बघा Q आणि R मधलं, काय येईल बरं x2 - x1 म्हणजे 11 - 7 याच्या कंसाचा वर्ग अधिक -1 - 3 याचा वर्ग. याला जर सोडवलं तर किती होईल बरं, 11 मधून 7 जर गेले तर किती राहतील 4 याचा वर्ग अधिक -1 आणि -3 किती होतील बरं -4 याचा वर्ग. याला जर सोडवलं तर 4 चा वर्ग 16 येईल अधिक 4 चा वर्ग 16 येईल, म्हणजे किती झालं बरं हे 32. आता 32ला कसं लिहिता येईल बरं, 16 गुणिले 2 आणि 16ला बाहेर काढलं तर 4 येईल, वर्गमुळात 2 राहील. लक्षात येतं, म्हणजे QR जे आलं ते तुमचं किती आलं 4 वर्गमुळात 2. आता मला सांगा पहिलं आणि दुसरं सारखं आलं का बरं, नाही. याचा अर्थ हे जे आलं हे आपलं 4 वर्गमुळात 2 आलं. मग मला सांगा हे किती असायला पाहिजे बरं, हे 5 वर्गमुळात 2 असायला पाहिजे आणि हे किती असायला पाहिजे 4 वर्गमुळात 2. म्हणजे कोण SR किती असायला पाहिजे 5 वर्गमुळात 2 आणि PS किती असायला पाहिजे 4 वर्गमुळात 2. चला ट्राय करू, येते का बघू. S आणि R, तर RS ची व्हॅल्यू किती बघा 11 आणि -1 किती आहे बघा 11 आणि -1. त्याच्यानंतर S ची बघूया, S किती आहे बघा, सॉरी पुढे गेलो का आपण, हा S किती आहे 6 आणि -6. ठीक आहे. सो R मध्ये जो आहे 11 आणि -1 याच्यामध्ये पहिला जो आहे तो x1 आहे, दुसरा जो आहे तो y1 आहे. त्याच्यानंतर S मध्ये कोण आहे बघा 6 आणि -6. पहिला जो आहे तो x2 आहे, दुसरा जो आहे तो y2 आहे. लक्षात आलं, आपण लिहिलं पहिला x1 y1 दुसरा x2 y2. सूत्रामध्ये टाका बघा R आणि S मधलं सूत्र अंतराचं काय येईल बघा x2 - x1 होल स्क्वेअर प्लस y2 - y1 याच्या कंसाचा वर्ग. आता याच्यात किमती ठेवा, किमती जर ठेवल्या तर x2 किती आहे बघा तुमचा 6 वजा x1 किती आहे बघा 11 याचा वर्ग अधिक y2 किती आहे बघा -6 आणि y1 किती आहे बघा -1 याचा वर्ग. आता याला जर सोडवलं आपण तर किती येईल बघा, इथं 6 मधून जर 11 गेले तर किती राहतील बरं -5 याचा वर्ग बरोबर आहे. लक्षात ठेवा इथं आय थिंक मला वाटतं y2 - y1 आहे ना, हे मायनस मायनस प्लस होईल, प्लस इथं किती येईल बघा -5 त्याचा वर्ग. मग याला जर सोडवलं तर -5 चा वर्ग 25 येईल प्लस 5 चा वर्ग पण 25 येईल, म्हणजे वर्गमुळात किती झालं बरं 50. आणि याला जर सोडवलं आपण तर 50ला कसं लिहितात बरं 25 गुणिले 2 आणि 25ला बाहेर काढलं तर 5 यायला पाहिजे बरोबर आहे. आता हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगत नाही, डिटेलमध्ये जर बघायचं असेल तर पाठीमागचं लेक्चर बघा, हे कसं आलं तुम्हाला सगळं कळेल. बघा सो RS किती आलं बरं 5 वर्गमुळात 2 आणि मी इथं पण काय सांगितलं होतं बरं तुम्हाला RS किती यायला पाहिजे 5 वर्गमुळात 2 आलं, म्हणजे बघा हे दोघं सेम आहे. आता याची किती आली बरं QR ची आपली 4 वर्गमुळात 2, तशी मग PS ची किती यायला पाहिजे बरं 4 वर्गमुळात 2. चला ट्राय करू PS ची. P किती आहे बघा 2 आणि -2. PS किती आहे बघा 2 आणि -2 बरोबर आहे. P आहे तुमचा 2 आणि -2. त्याच्यानंतर अजून कुणाची काढायची बघा आपल्याला P आणि S ची. S किती आहे बघा 6 आणि -6, 6
आणि -6. ठीक आहे. सो तुम्हाला अंतर काढायचं बघा पी आणि एस मधलं. याचं सूत्र वापरा. x2 वजा x1 याच्या कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 याच्या कंसाचा वर्ग. मग आता पहिला जो आहे त्याला तुम्ही 2 आणि -2 म्हणणार. सो पहिल्याला तुम्ही x1 म्हणा, दुसऱ्याला तुम्ही y1 म्हणा. त्याच्यानंतर s मध्ये 6 आणि -6 आहे. पहिल्याला तुम्ही x1 म्हणा, दुसऱ्याला तुम्ही x2 म्हणा, दुसऱ्याला तुम्ही y2 म्हणा. लक्षात आलं. पी आणि कुणामधलं काढायचंय? यस मधलं. आता मला सांगा यांचं जे अंतर काढायचंय मग आपल्याला काय करावं लागेल बरं? इथं आपल्याला फक्त सूत्र त्याच्यामध्ये ठेवावं लागतील. काय होईल बरं? x2 किती आहे? 6 वजा 2 याचा वर्ग अधिक y2 किती आहे बघा? -6 मायनस y1 किती आहे बरं? -2 याचा वर्ग. आता याला सोडवायचा प्रयत्न करू बघा. 6 मधून 2 गेले तर किती राहतील? 4 त्याचा वर्ग अधिक हे मायनस मायनस काय होईल बरं? प्लस. मग -6 आणि +2 किती होतील बरं? -4 त्याचा वर्ग. आता मला सांगा 4चा वर्ग 16 अधिक या -4चा वर्ग किती येईल बरं? 16. म्हणजे किती आलं वर्गमुळात? 32. आणि 32ला बाहेर काढायचं असेल तर 16 गुणिले काय करावं लागेल? 2. बरोबर आहे. 16 बाहेर काढलं तर किती येईल बरं? 4. आणि इथं किती येईल? वर्गमुळात 2. लक्षात येतं. सो आपण या पद्धतीने PS ला पण काढलं. म्हणजे याचा अर्थ आपल्याला काय लक्षात आलं बरं? इथून आपल्याला असं आलं लक्षात की तुमचा जो PQ आहे याचं जे आपण अंतर काढलं बघा, PQचं जे अंतर काढलं ते किती आलं बरं आपलं? 5 वर्गमुळात 2. त्याच्यानंतर QR जे अंतर काढलं आपण ते आलं आपलं 4 वर्गमुळात 2. त्याच्यानंतर RS जे अंतर काढलं आपण ते आलं आपलं 5 वर्गमुळात 2. आणि आपण PS जे अंतर काढलं ते आलं आपलं 4 वर्गमुळात 2. मग बघा कुठल्या पण दोघांचं अंतर कसं यायला पाहिजे होतं? सारखं सारखं. का बरं? कारण की आपल्याला समांतरभुज चौकोन सांगितलाय. सो तो कसा असतो? समोरासमोरील बाजू सारख्या असतात. मग बघा या दोघांचा आन्सर आणि या दोघांचा आन्सर सेम यायला पाहिजे. कारण की याची लांबी बरोबर याची लांबी असते, याची लांबी बरोबर याची लांबी असते. फक्त इथं जर चौकोन दिला असता तर काय झालं असतं बरं? तर चौघांची किंमत कशी यायला पाहिजे होती? आपल्याला सारखी यायला पाहिजे होती. लक्षात येते काय सांगतोय ते? ओके चला बघा मग सारखं आलंय. म्हणजे इथं तुम्ही काय सांगू शकता बरं? तुम्हाला कोण कोण सारखे आले बरं? तुमचं PQचं अंतर ठीक आहे कुणाबरोबर आलं बरं? RS बरोबर आलं. म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता की PQ जे आहे ठीक आहे तुम्ही काय म्हणू शकता बघा PQ हे समांतर आहे कुणाला बरं? RS ला. तसंच QRचं अंतर हे कुणाबरोबर आलं बरं? हे PS बरोबर आलं. म्हणजे याचा अर्थ तुम्ही काय सांगू शकता? QR हे समांतर आहे कुणाला बरं? PS ला. सो हे आणि हे. मग हे जर समान असतील तर मग तुम्ही शेवटी काय लिहिणार? म्हणून PQR आणि S हे शिरोबिंदू असलेला ठीक आहे समांतरभुज चौकोन आहे. आपल्याला दाखवा सांगितलंय आपण दाखवलंय. लक्षात येते कसं सोडवलं? काय सोडवलं? प्रश्न नीट समजून घ्या. बघा पहिल्यांदा आपण काय केलंय की समांतरभुज चौकोनासाठी आपण एक डायग्राम काढली. ठीक आहे. मग नंतर लक्षात आलं की आपल्याला PQ त्याच्यानंतर QR RS आणि PR काढावं लागेल. सो आपण काय केलं? PS मग आपण एक एक काढायचा प्रयत्न केला. पहिल्यांदा PQ काढलं बघा, त्याच्यानंतर QR काढलं, त्याच्यानंतर RS काढलं आणि त्याच्यानंतर आपण काय केलं? PS पण काढलं. मग असं लक्षात आलं की PQचं आणि RSचं अंतर कसं आलेलं आहे? समान आलेलं आहे. त्याच्यानंतर QRचं आणि PSचं अंतर कसं आलेलं आहे? समान आलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ त्या डायग्रामला याने काय केलं बरं? सॅटिस्फाय केलं. सॅटिस्फाय करणं म्हणजे त्याला थोडक्यात त्या डायग्रामचं जे म्हणणं आहे त्याच्यासारखं त्याने आणून दाखवलं. म्हणजे डायग्रामचं काय म्हणणं आहे की समोरासमोरील बाजूचं अंतर कसं असतं? सारखं असतं. लक्षात येते. सो अशा प्रकारे तुमचा प्रश्न क्रमांक 5 होता. इथपर्यंत तुम्हाला कळालं असेल. ठीक आहे. आता आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक किती आहे बघा? 6. 6 मध्ये काय सांगितलं बरं? की ABCD हे समभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत. सांगा समभुज म्हणजे काय? ज्याच्या चारही बाजू कशा असायला पाहिजे? सारख्या असायला पाहिजे. ठीक आहे. तर आता हे आय थिंक मला वाटतं तुम्हाला पण यायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? म्हणजे याचं थोडंसं मी बेसिक तुम्हाला दाखवतो. एक चौकोन काढा. ठीक आहे. याला नाव द्या A B C आणि D. मग कुणाकुणाचं अंतर काढावं लागेल बरं? A पासून B चं. बरोबर आहे. कुणाकुणाचं अंतर काढावं लागेल बघा? A पासून B चं, B पासून C चं, अजून D पासून C चं किंवा C पासून D चं म्हणा, त्याच्यानंतर A पासून D चं. सो तुम्हाला एवढे अंतर काढावे लागतील. AB BC DC आणि AD. जर या चौघांचे अंतर सारखे आले तर तुम्ही म्हणू शकता की ते समभुज चौकोन आहे, आणि नाही आले तर तुम्ही सांगणार की ते नाहीये. पण त्यांनी काय सांगितलं? दाखवा. दाखवा म्हणजे काय? आहेच. ठीक आहे. दाखवा म्हणजे काय बरं? आहेच. तर तुम्हाला ते दाखवावंच लागेल. ठीक आहे. चला बघूया आपण ते पण. मी पुढे एकदा बघतो किती क्वेश्चन बाकी आहे आपले. ठीक आहे. अजून आपले
बरेचसे प्रश्न बाकी आहेत. ठीक आहे, आपण या 6व्या प्रश्नाला म्हटलंच तर एकदा मी टाइम चेक करतो. जर टाइम असेल आपल्याकडे तर 6वा प्रश्न घेऊ, नाहीतर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊया. ठीक आहे, एकदा टाइम चेक करतो मी. सो मला वाटतं टाइम झालेला आहे भरपूर, 35 मिनिट्स झालेले आहेत. ठीक आहे, सो आपण काय करू, याला नेक्स्ट लेक्चरमध्ये काढू. तोपर्यंत तुम्ही पण ट्राय करा. काय सांगितलं, समभुज चौकोन म्हणजे काय, तुम्हाला या चौघांचं अंतर काढायचं आहे आणि सगळ्यांचं सारखं इथे काय सांगायचं, यायलाच पाहिजे. त्यांनी दाखवा म्हटलं म्हणजे यायलाच पाहिजे. सो तुम्ही अशा प्रकारे याला सॉल्व्ह करून बघा. जर आलं तर चांगली गोष्ट आहे, नाही आलं तर मी तर आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये राहिलेले तिन्ही प्रश्न आपण संपवून टाकू. ठीक आहे, तुम्हाला कोणाला काही शंका असतील, काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आपण त्याचं सोल्युशन नेक्स्ट लेक्चरमध्ये नक्कीच देऊया. ओके, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.